सगुना नाव, पण माया त्याहून गहिरी, साऱ्या गुणांचं मूर्त रूप, ज्यांचं प्रेम अगदी शुद्ध आणि अखंड होतं, मंदिरातील नंदादीपाप्रमाणे. दारावर आलेल्या प्रत्येकाचे स्वागत करणाऱ्या, तोंड भरून बोलणाऱ्या अशा सगुना आजी होत्या. या जंगलाच्या कोण आहे तुम्ही? काय म्हणल्या? वाघाच्या कोण आहे तुम्ही? मावशी. मग तुम्ही कोण आहे? जंगलच्या राणी. या तोरण्याच्या जंगलच्या राणी आहे तुम्ही. दारावर येणाऱ्या प्रत्येकाप्रती डोळ्यातून काळजी व्यक्त करणाऱ्या आणि समजुतीच्या भाषेत साधेपणाने आयुष्य जगायला शिकवणाऱ्या. आता अंधार पडतोय. आजींना म्हणलं नका येऊ, गुरं घरात घ्या. ते आजीची काळजी बघितली कशी असते. ते म्हणतायत येते मी तुम्हाला, अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडायला येते. सांगितलं तरी म्हणजे ते ऐकत नाहीत बघा. म्हणजे इतकी माया. ह्या जंगलात बिचारे एकटेच राहत आहेत. स्वतःच त्यांना व्यवस्थित आता करू शकत नाही अशी त्यांची परिस्थिती. पण ह्यात पण ते आमची काळजी करतायत की अंधार पडत आले तुम्ही कसं जाल, तर त्या वाट दाखवायला येतात आपल्याला. सह्याद्रीतील अशी पृथ्वी मोलाची हक्काची माणसं आज चालता बोलता हरवत चालली आहेत. भविष्यात अशा कड्या कपारीतील हक्काचे दरवाजे कायमचे बंद होत आहेत. त्यातीलच एक तोरणगडाच्या रहाळातील या सगुना आजी. आज आजी नाहीत या कल्पनेनेच अपार दुःख होत आहे. पुन्हा अशी कष्टाळू, प्रेमळ, निस्वार्थी व स्वाभिमानाने जीवन जगणारी माणसं वाट्याला येतील की नाही ठाऊक नाही. सगुना आजींचे या जगातून जाणे ही घटना तीव्र वेदनादायी आहे. कारण अल्प काळात त्यांनी त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या मनात घर केले होते. अख्ख्या महाराष्ट्रात जवळजवळ 16-17 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितलाय आणि प्रत्येकाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे, प्रत्येकाला तुम्हाला मदत करायची इच्छा. तोरणगडाच्या रहाळात गेली अनेक वर्षे एकट्यानेच जीवन जगणाऱ्या सगुना आजींच्या सहवासात आयुष्यातील काही क्षण गेले. या क्षणांमध्ये त्यांच्याशी झालेल्या भेटी दरम्यान अनेक गप्पा गोष्टी झाल्या. त्यांचा जीवन प्रवास जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. ते सर्व अवघ्या महाराष्ट्राने डोळे भरून पाहिले. सगुना आजींचे देखील खूप कौतुक केले. चार दिवस उपाशी लागला माणूस. बापरे. जेवण करून माझी लाईट चालू करून. म्हणजे ह्या जंगलात तुमच्याकडे ते एकटेच आले. अंधार लवकर पडतोय तसा. झाडी चांगलीच दाट आहे. तुम्ही या वाटेने रोज फिरता का? नका येऊ, बास झालं. चला. हो हो, काळजी घ्या. चला येतो. हो हो, काळजी घ्या. जावा तुम्ही. स्वतःच्या आयुष्यात गडद अंधार दाटलेला असतानाही दुसऱ्यांना वाट दाखवणारी ही तोरणामाई. अर्ध्या वाटेतनं आता जबरदस्ती त्यांना परत पाठवलं आणि आजींचा निरोप घेतलाय. तोरणगडाच्या रहाळातील शांती ही त्यांच्या अस्तित्वात होती. आज त्या आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या आठवणी सदैव राहतील. सगुना आजी, आज तुम्ही गेलात, पण आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही. तुमचं प्रेम, तुमचे शब्द आणि तुमचे संस्कार हेच आम्हाला पुढे नेतील.
तुमचं तोरणगडाच्या रहाळातील ज्वलंत अस्तित्व आमच्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव जिवंत राहील. आजपर्यंत या तोरणगडाच्या रहाळात सगुणाजी स्वच्छंदी जीवन जगल्या. अनेक मुक्या जनावरांनी त्यांचा आसरा घेतला. आजीनेही तितक्याच प्रेमाने त्यांना जीव लावला, निवारा दिला, खाऊ घातले. आज आजींच्या जाण्याने हे सारेच पोरखे झालेत. आता उरल्यात त्या फक्त आजींच्या आठवणी. त्याच गोड आठवणी सदैव जपण्याचा आज आपण ठाम निर्धार करूया. काळाच्या पडद्याआड गेलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या तोरणामाईला भावपूर्ण श्रद्धांजली.